नमस्कार. 21 फेब्रुवारी म्हणजे जागतिक मातृभाषा दिन. हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. का? ते संयुक्त राष्ट्राचं असं म्हणणं आहे की भाषा ही आपल्या मूर्त आणि अमूर्त वारसाचं जतन आणि विकास करण्याचं सर्वात प्रभावी साधन आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुभाषावादाला प्राधान्य देण्यासाठी, भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेला चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्राने 21 फेब्रुवारीला जागतिक मातृभाषा दिन म्हणून घोषित केला. हा दिवस सर्वात पहिल्यांदा युनेस्कोने 1999 मध्ये साजरा केला आणि साधारण संयुक्त राष्ट्राच्या 2002च्या आमसभेने याला मान्यता दिली. वाढते जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाचा वापर यामुळे अनेक मातृभाषा लोप पावायला सुरुवात झाली. असे होऊ नये. मातृभाषा ह्या लोप पावू नये. मातृभाषा आणि त्यांची संस्कृती टिकून राहावी म्हणून संयुक्त राष्ट्राने जागतिक मातृभाषा दिन सुरू केला. फक्त भारताचा विचार केला तर आपल्याकडे प्रामुख्याने 22 भाषा बोलल्या जातात. सुमारे 1300च्या वर बोलीभाषा आहेत. संपूर्ण जगात सुमारे 7000च्या वर मातृभाषा आहेत. त्यांचे संवर्धन होणे, भाषेची विविधता जपणे, त्यांचा प्रचार करणे, साहित्य निर्मिती करणे, मातृभाषेबद्दल जागरूकता वाढवणे यासाठी संयुक्त राष्ट्र हा दिवस पाळतो. या दिवशी जगभरात अनेक भाषांमधून अनेक कार्यक्रम सादर केले जातात. फेब्रुवारी याच दिवशी हा दिन का साजरा होतो? तर भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले. पाकिस्तानच्या पूर्व भाषेमध्ये उर्दू भाषा ही प्रमाण होती, तर पश्चिमेकडे बंगाली. पुढे पाकिस्तान सरकारने भाषा धोरण आत्मसात केलं आणि उर्दूला अधिकृत भाषा म्हणून जाहीर केलं. याचाच परिणाम असा झाला, ढाका युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं बंगाली भाषेसाठी. हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी 21 फेब्रुवारी 1952 साली पाकिस्तान सरकारने ह्या विद्यार्थ्यांवरती गोळ्या चालवल्या. आंदोलन तर चिरडलं गेलं नाहीच, उलट पाकिस्तान सरकारला नमतं घेऊन बंगाली भाषेलाही अधिकृत भाषा म्हणून मान्यता द्यावी लागली. आणि याच आंदोलनाच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्र आजचा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा करतो. आजच्या दिवशी जगात अनेक ठिकाणी विविध सांस्कृतिक भाषिक कार्यक्रमांचे आयोजन होते.